Mummy, Mummy. Hang on, I am coming. What happened, Suwani? Are you looking for something? Yes, I want my slam book. Oh, here it is. How couldn't you find it? Oh, yeah. Sorry, Mom. I couldn't see. It's okay. Now go. Stop watching laptop, beta. 5 minutes, please. No, Suwani. Right now, take a nap. Okay, but you also take nap with me. Okay. Move there. Hello everyone, welcome again. I am back with another video. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांनी इंग्रजीमध्ये कम्युनिकेट कसं करायचं ते डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी इंग्रजीमध्ये फ्लुएंटली बोलावं तर तुम्ही त्यांना इंग्रजी शिकवायची सुरुवात ही ग्रामर पासून नाही करू शकत. जर तुम्हाला त्यांना शिकवायचं असेल तर सर्वात फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज सराउंड देम विथ अन इंग्लिश एन्व्हायरमेंट. म्हणजे काय तर तुम्हाला त्यांना इंग्लिश एन्व्हायरमेंट क्रिएट करून देणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही कसं करून देऊ शकता तर तुम्हाला ॲज मच ॲज पॉसिबल जेवढं शक्य असेल तेवढं त्यांच्याशी इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. तर ते तुम्ही कसं बोलू शकता तर तुम्ही अगदी सुरुवात करू शकता ती स्मॉल इझी आणि सिंपल सेंटेन्सेस पासून. जसे की वाय आर यू क्राईंग, गो अँड प्ले आउटसाइड, कम हिअर, ड्रिंक दिस, ईट दिस, या पद्धतीने. याआधी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा पार्ट 2 आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि त्याच व्हिडिओचा आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या मुलांसाठी युजफुल असतील इंग्रजी शिकवायच्या वेळेस. तर आता सगळं तर ठीक आहे. तुम्ही आता म्हणत असणार की सगळं तर ठीक आहे मॅडम, आम्ही सुरुवात तर करू. पण क्वेश्चन हा उभा राहतो की या प्रोसेससाठी सुरुवात कधी करायची, कोणत्या एज पासून करायची, अशा भरपूर साऱ्या कॉमेंट्स मला आलेल्या असतात. तर जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर तुम्ही त्यांना इंग्रजीचं वातावरण क्रिएट करून देण्याची सुरुवात करू शकतात. 1 वर्षाचं बाळ असेल, 2 वर्षाचं बाळ असेल, स्टार्ट करा त्यांच्याशी बोलायला. छोटे छोटे वाक्य घ्या आणि त्यांच्याशी सुरुवात करा. ते ऐकत असतील, त्यांच्या कानावर पडेल आणि मग ते नंतर बोलायला सुरुवात करतील. कारण आपली मातृभाषा सुद्धा त्यांनी याच पद्धतीने शिकले, ऐकूनच शिकले. म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे की इंग्रजी सुद्धा आपण त्याच पद्धतीने त्यांना शिकवू शकू, म्हणजे त्यांना ते इझिली ते अंडरस्टँड करू शकतील. तर 1 ते 5 वर्षाचा काळ हा असा असतो जिथे मुलं कुठलीही नवीन गोष्ट इझिली शिकू शकतात, कारण त्यांचा ग्रॅस्पिंग पॉवर तो जास्त असतो 1 ते 5 वर्षाचा मुलांचा. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसोबत आजच या व्हिडिओ नंतर इंग्रजी बोलायची सुरुवात करू शकता. तर चला तर मग बघूया जी स्मॉल सेंटेन्सेस, सिंपल सेंटेन्सेस जी तुम्ही तुमच्या मुलांसोबत इंग्रजी बोलायसाठी यूज करू शकतात. पण त्याआधी आपल्या ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर आता लगेच जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवरती जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर या चॅनलला सुद्धा खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करून या चॅनलचा सुद्धा एक भाग व्हा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. सो आय होप तुमचं लाईक आणि एक कॉमेंट करून झालीच असेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपलं पहिलं सेंटेन्स आहे, आपण बाळ कायम रडत असताना आपण त्याला विचारत असतो तू का रडत आहेस, तर ते तुम्ही त्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतात वाय आर यू क्राईंग, वाय आर यू क्राईंग. नेक्स्ट, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना, तू ओके आहेस ना, तर तुम्ही बोलू शकतात आर यू ओके, आर यू ओके. तुला हे आवडलं का? आपण एखादी वस्तू मुलांसाठी आणली तर आपण त्यांना क्वेश्चन करत असतो, तर तुम्ही तो इंग्रजीत करू शकता डू यू लाईक इट, डू यू लाईक इट. तुला खेळायचे आहे का? डू यू वॉन्ट टू प्ले, डू यू वॉन्ट टू प्ले.
याच पद्धतीने तुम्हाला सेंटेन्सेस घ्यायचे. तुम्ही स्ट्रक्चर सेम यूज करू शकतात. जसं की डू यू वॉन्ट दिस, तुला हे हवं आहे का? डू यू वॉन्ट टू प्ले, तुला खेळायचं आहे का? तुला खायचं आहे का? डू यू वॉन्ट टू ईट. म्हणजे तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून शब्द चेंज करू शकतात आणि असे अनेक सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या मुलांसोबत बोलू शकता. जेव्हा स्टार्टिंगला मी माझ्या मुलीला इंग्रजी शिकवायला स्टार्ट केलं तेव्हा मी सुद्धा याच पद्धतीने सुरुवात केलेली. जसे की माझा हात धर, होल्ड माय हँड, कम हिअर, इकडे ये, डोंट गो देअर, तिकडे जाऊ नको, त्याला मारू नको किंवा त्याला दुखवू नको, डोंट हर्ट हिम, या पद्धतीने. तर बिलीव मी खूपच युजफुल आजचा हा व्हिडिओ आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मुलांसोबत ही टेक्निक ट्राय करून बघा. नेक्स्ट आहे तिला सॉरी म्हण. मुलं एकमेकांसोबत खेळत असतील तर ते भांडत असतात, तर आपण त्यांना सांगत असतो सॉरी बोल. से सॉरी टू हर. तो असेल तर से सॉरी टू हिम, ते असतील तर से सॉरी टू देम. त्याच्यानंतर पटकन कर, तुला उशीर होत आहे. मुलं एखाद्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं असेल किंवा ते मुलगा स्कूलला जात असेल तर तुम्ही त्याला सांगू शकतात पटकन कर, तुला उशीर होत आहे. तर आपण ते बोलू हरी अप, यू आर गेटिंग लेट. हरी अप, यू आर गेटिंग लेट. तू हे का केलं? व्हाय डिड यू डू दिस? व्हाय डिड यू डू दिस. तू डान्स करू शकतो का? कॅन यू डान्स. तू बोलू शकतो का? कॅन यू स्पीक. तू वाचू शकतो का? कॅन यू रीड. या पद्धतीने. त्याला काय झालंय? एखादं बाळ जर नाराज असेल किंवा रडत असेल तर आपण दुसऱ्यांना विचारत असतो त्याला काय झालंय, तर तुम्ही ते विचारू शकता व्हॉट्स रॉंग विथ हिम. व्हॉट्स रॉंग विथ हिम. त्याला काय झालंय? तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से. तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से. इथं एक पॉइंट लक्षात आला, जेव्हाही आपण सेंटेन्स मध्ये डिड यूज करत असतो तर त्याच्या सोबत नेहमी क्रियापदाचे पहिले रूपच येत असते, V1 येत असते. जसे की व्हॉट डिड यू से. तू काय म्हणालास. तर याच पद्धतीने जर विचारायचं असेल तू मला काय म्हणालास? व्हॉट डिड यू से टू मी. तू त्याला काय म्हणालास? व्हॉट डिड यू से टू हिम. व्हॉट डिड यू से टू हर. या पद्धतीने. नेक्स्ट, मी तुला सांगितलं आहे का हे करायला. मुलांनी जर काही मिस्टेक केली तर आपण त्यांना विचारत असतो मी तुला सांगितलं आहे का हे करायला. तर ते तुम्ही बोलू शकता हॅव आय टोल्ड यू टू डू दिस. हॅव आय टोल्ड यू टू डू दिस. ते सांगितलंय का? हॅव आय टोल्ड यू टू डू दॅट. या पद्धतीने स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप सारे सेंटेन्सेस बनवता येतील. तुला काय हवं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. तू मला का त्रास देत आहेस? व्हाय आर यू बॉदरिंग मी. तुला काय हवं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट. या पद्धतीने. आता मी परत या पद्धतीने बोलते तर तुम्ही ते इंग्लिश मध्ये बोलू शकतात लाईक दिस. लाईक दिस. त्या पद्धतीने लाईक दॅट. या पद्धतीने कर डू लाईक दिस. त्या पद्धतीने कर डू लाईक दॅट. ओके. तू का बोलत नाही आहेस? व्हाय आर यू नॉट स्पीकिंग. व्हाय आर यू नॉट स्पीकिंग. मुलांना आपण काही विचारत असून ते आन्सर नाही देत तर तेव्हा आपण त्यांना विचारतो व्हाय आर यू नॉट आन्सरिंग किंवा व्हाय आर यू नॉट स्पीकिंग. मग कोण बोलेल? हु विल स्पीक. कोण करेल? हु विल डू. या लाईक दिस तुम्हाला याप्रमाणे प्रॅक्टिस करायची. तू अजिबात ऐकत नाही आहेस. मुलांना आपण वैतागून हे सेंटेन्स बऱ्याचदा दिवसामधून यूज करत असतो, तर ते आपण इंग्रजीमध्ये यूज करू शकतो. यू आर नॉट लिसनिंग मी ॲट ऑल किंवा यू आर नॉट लिसनिंग ॲट ऑल. यू आर नॉट लिसनिंग ॲट ऑल. या सो ही वाक्य होती जी तुम्ही मुलांसोबत डेली यूज करू शकतात आणि तुम्हाला ही वाक्य रिपीटेडली म्हणजे रोजच यूज करायची तुमच्या डेली लाईफ मध्ये. असं नाही की आज व्हिडिओ बघितला आणि आजच यूज केले, तसं नाही. तुम्ही रोज हे वाक्य तुम्हाला यूज करायची, कारण ही जी अशी वाक्य जी आपण मुलांसोबत कायम बोलत असतो, रोज आपण ती सेंटेन्सेस मुलांसोबत रिपीट करत असतो, तर तीच आपल्याला आत्तापासून इंग्रजीमध्ये त्यांच्यासोबत बोलायची आहेत, रोज रिपीट करायची आहेत. जर आपण या पद्धतीने करत गेलो तर मुलांना ही लँग्वेज इझिली ते कॅच करू शकतील, इझिली ते अंडरस्टँड करू शकतील आणि फ्लुएंटली ती एक दिवस नक्कीच इंग्रजीमध्ये बोलतील न घाबरता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल, युजफुल असेल. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हो,
कॉमेंट मात्र नक्की करा. मी तुमची कॉमेंटची वाट बघत असते. याच्यामधून तुम्ही तुमच्या मुलांसोबत पहिले कुठली 5 सेंटेन्सेस निवडणार आहेत. इझी सेंटेन्स आणि स्मॉल सेंटेन्सेस पासून तुम्ही तुमच्या मुलांसोबत सुरुवात करू शकता इंग्रजी बोलायची. तर ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. अजून तुम्हाला इंग्रजी शिकवताना काही अडचण येत असेल तर ती तुम्ही मला कॉमेंट थ्रू विचारू शकतात. म्हणून कॉमेंट नक्की करा. मी तुमची कॉमेंट रीड करत असते. त्याचप्रमाणे जर ह्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना या व्हिडिओची मदत होईल. त्याचप्रमाणे आपला अजून एक चॅनल आहे शीतल द रीडर व्लॉग्स. या चॅनलला जर तुम्ही अजून भेट दिली नसेल तर नक्की जाऊन भेट द्या आणि त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे तुमचं भरभरून प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या. आय एम सो ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ यू. थँक यू सो मच.